Hello friends, welcome to Sri Academy of Science Karate. In this video, we will discuss about the cyclic photophosphorylations. Okay, so cyclic photophosphorylations हा जो आहे तो लाइट रिएक्शन्स चा दुसरा टप्पा आहे किंवा सेकंड स्टेप आहे, बरोबर आहे. मग सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन्स म्हणजे काय बघा. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन What is the definition of cyclic photophosphorylations? बघा, पहिल्यांदा फोटोफॉस्फोरायलेशनचं मीनिंग लिहायचं आहे. काय येणार आहे? The process of synthesis of energy rich ATP molecule. ओके, हे काय झालं? फोटोफॉस्फोरायलेशनचं मीनिंग झालं. कशामध्ये बघा, द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ एनर्जी रिच ATP molecule in presence of light. हे काय झालं? फोटोफॉस्फोरायलेशनचं मीनिंग. आता सायक्लिक म्हणजे काय? तर ज्या वेळेला क्लोरोफिल हा इलेक्ट्रॉन एक्सपेंड करणार आहे त्यावेळेला तो इलेक्ट्रॉन हा सायक्लिक मॅनर मध्ये येईल. ओके, त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन्स. सो द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ एनर्जी रिच ATP molecule in presence of light during cyclic electron transfer. During cyclic electron transfer called cyclic फोटोफॉस्फोरायलेशन. याला काय म्हणायचं? सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन असं म्हणायचं आहे. ओके, डेफिनेशन समजली. आपण लास्ट लेक्चरला जो व्हिडिओ बघितलेला आहे तो नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनचा आहे. पूर्ण डेफिनेशन सेम, फक्त इथं ड्यूरिंग नॉन सायक्लिक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर म्हणून नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. या ठिकाणी सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनचं का म्हटलेलं आहे? तर द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ एनर्जी रिच ATP molecule in presence of light. कधी? ड्यूरिंग सायक्लिक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर इज कॉल्ड सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. Why we call them the cyclic? आपण याला सायक्लिक कसं का म्हणतो? Why called cyclic? ओके, याला सायक्लिक कसं का म्हणायचं आहे? तर तुम्हाला माहित पाहिजे, इनिशियल डोनर and final acceptor. Initial donor and final acceptor of electron is same. ओके, समजून घ्या. सायक्लिक असं का म्हणायचं? इनिशियल डोनर, इलेक्ट्रॉनचा इनिशियल डोनर म्हणजे सुरुवातीला देणारा आणि शेवटी घेणारा. काय म्हणतोय? इलेक्ट्रॉन सुरुवातीला देणारा आणि शेवटी घेणारा हा सेम आहे. सो इनिशियल डोनर अँड फायनल ऍक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन इज सेम, म्हणून याला काय म्हणायचं आहे? सायक्लिक असं म्हणायचं आहे. याच्याऐवजी नॉन सायक्लिक म्हणजे काय? फक्त सेमच्या ऐवजी डिफरंट. इनिशियल डोनर अँड फायनल ऍक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन इज अ डिफरंट, त्याला म्हणायचं नॉन सायक्लिक. या ठिकाणी आपण बघतोय सायक्लिक. याच्यामध्ये एकच पॉइंट आहे, ज्या वेळेला तुम्हाला प्रश्न पडेल थिअरीसाठी कुठला, राईट अ नोट ऑन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन्स, त्यावेळेला पहिला पॉइंट येणार सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन डेफिनिशन डॅश. Definition like the process of synthesis of energy rich ATP molecule in presence of light during
सायक्लिक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर इज कॉल्ड सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. ओके, त्याला सायक्लिक का म्हणायचंय ते लिहायचंय. इनिशियल डोनर अँड फायनल ऍक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन इज सेम. आणि मग पॉइंट काय येणार आहे, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन काढायचं आहे सायक्लिक इलेक्ट्रॉन ट्रान्सफरचं, जे मी काढणार आहे आता. आणि डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन काढलं की मग पॅटर्न टाकायचं, फोटो एक्साइटेशन ऑफ पीएस फर्स्ट अँड फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. संपलं. ओके, एकच पॉइंट मध्ये हे सगळे जे 7-8 पॉइंट आहेत ते घ्यायचे आणि मग तुम्हाला त्याच्यासाठी 3 किंवा 4 मार्क्स मिळणार आहे. मग बघा स्टेप्स. आता या ठिकाणी आपण सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनचं काय बघणार आहे, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघायचं आहे. ज्या वेळेला तुम्हाला नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन येईल त्यावेळेला सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनची तुम्हाला ती ऑटोमॅटिक येणार. नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन साठी मी तुम्हाला कुठलं सेंटेन्स सांगितलं होतं, इन प्ले स्टेशन सेकंड CQ PQ boyfriend then meets to Priyanka Chopra. Okay, then in PlayStation first round started, first day Priyanka Chopra gets angry and says never again do play. या स्टेटमेंट वरून नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन लक्षात ठेवायचं. ओके, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन लक्षात राहिलं की सायक्लिक हे ऑटोमॅटिक तुम्हाला येणार आहे. बघा नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन्स मध्ये इम्पॉर्टंट काय आहे, इम्पॉर्टंट ओके, इम्पॉर्टंट काय, only one photosystem, that is only one photosystem, that is PS first is present or involved somewhere. सो नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये फक्त फोटोसिस्टम, एकच फोटोसिस्टम, ओनली वन फोटोसिस्टम इज प्रेझेंट और इन्वॉल्व्ड. आणि दुसरं काय, इट टेक्स प्लेस इन बॅक्टेरिया, इट टेक्स प्लेस इन बॅक्टेरिया. पण कसल्या बॅक्टेरिया, साध्या बॅक्टेरिया नाही. कुठल्या बॅक्टेरिया येणार आहे त्याच्यामध्ये, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया येणार आहे. ओके, हा इम्पॉर्टन्स आहे. पण ज्या वेळेला आपल्याला सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनचं आपल्याला डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन काढायचं आहे, काय करायचं आहे आपल्याला, एक बॉक्स काढायचा आहे पिगमेंट सिस्टमचा. अशा पद्धतीने. ओके, त्याच्यामध्ये पिगमेंट सिस्टम दाखवायचे आहे. सेंट्रल लार्ज क्लोरोफिल ए, बरोबर आहे. त्याच्यानंतर बाकीचे सगळे काय असणार आहेत, ऍक्सेसरी पिगमेंट्स असणार आहेत अशा पद्धतीने. बरोबर आहे. हा झाला क्लोरोफिल ए, बरोबर आहे, जो 700 नॅनोमीटर एवढ्या वेव्हलेंथ मधली लाईट ऍब्सॉर्ब करतो, म्हणून त्याला म्हणायचं पीएस फर्स्ट. हा क्लोरोफिल ए काय करणार आहे, दिस क्लोरोफिल ए ऍब्सॉर्ब द लाईट एनर्जी इन द फॉर्म ऑफ फोटोन. बरोबर आहे, हा फोटोनच्या फॉर्म मधली लाईट ऍब्सॉर्ब करणार आहे. सो दिस क्लोरोफिल ए ऍब्सॉर्ब द लाईट एनर्जी इन द फॉर्म ऑफ फोटोन फ्रॉम 700 नॅनोमीटर वेवलेंथ. दिस क्लोरोफिल ए इनिशियली इट वॉज इन ग्राउंड स्टेट. हा सुरुवातीला ग्राउंड स्टेटला होता. ज्या वेळेला फोटॉनच्या फॉर्म मधली एनर्जी ऍब्सॉर्ब केली त्यावेळेला काय होणार आहे, तो एक्साइटेड होणार आहे. आणि एक्साइटेड स्टेट मधून तो पुन्हा आयोनाइज्ड स्टेट मध्ये येण्यासाठी त्याच्या व्हॅलन्सी मध्ये असलेला जो इलेक्ट्रॉन आहे तो काय करणार आहे, एक्सपेल्ड करणार आहे, म्हणजे बाहेर त्याच्या व्हॅलन्सी मधून फेकून देणार आहे. ओके, सो दिस इलेक्ट्रॉन इज टेकन बाय FRS. तो इलेक्ट्रॉन कोण घेणार आहे, FRS म्हणजे काय, फेराडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स. आपण तिकडे लक्षात ठेवायला त्याचं काय, फर्स्ट राउंड स्टार्टेड. सायन्स मधलं मीनिंग काय, फेराडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स. किती इलेक्ट्रॉन, एकच. ओके, कारण फोटॉन एक आहे, इलेक्ट्रॉन एकच एक्सपेल्ड करणार आहे. नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये 4 फोटॉन आहेत, 4 इलेक्ट्रॉन एक्सपेल्ड केले, 4 वॉटर मॉलिक्युलचं फोटोलायसिस झालेलं आहे. बरोबर आहे. त्या पद्धतीने इथं एक फोटॉन आहे, एक FRS घेतला.
ओके, एक इलेक्ट्रॉन आहे, FRS तो ऍक्सेप्ट केला, बरोबर आहे, इथपर्यंत समजलं. नंतर काय होणार आहे, these electron are transported towards FD by FRS. मग काय करणार आहे, हा जो FRS आहे तो इलेक्ट्रॉन पुढं ट्रान्सफर करणार आहे. सो these electron are transported to FD from FRS. हा जो FRS आहे, फेराडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स, तो इलेक्ट्रॉन पुन्हा देणार आहे, तर FD ला देणार आहे. नंतर FD कडून कुठे जाईल, हा जो FD आहे, this FD or फेराडॉक्सिन्स transfer this electron towards the cytochrome B6. हा जो इलेक्ट्रॉन आहे तो FD कडून पुन्हा सायटोक्रोम B6 कडे जाणार आहे. मग FD कडून सायटोक्रोम B6 कडे जात असताना हा इलेक्ट्रॉन काही प्रमाणात एनर्जी रिलीज करणार आहे. ती एनर्जी एडीपी काय करणार आहे, एडीपी अँड आयपी एटीपी च्या फॉर्म मध्ये स्टोअर करणार. म्हणजे पहिला एटीपी कोणाकोणाच्या मध्ये तयार झाला, FD आणि सायटोक्रोम B6. सायटोक्रोम B6 कडून तो इलेक्ट्रॉन पुन्हा कुठे जाईल, सायटोक्रोम F कडे जाणार आहे. ओके, पुन्हा सायटोक्रोम B6 आणि सायटोक्रोम B6 कडून सायटोक्रोम F कडे जात असताना पुन्हा काही एनर्जी रिलीज करणार आहे इलेक्ट्रॉन. ती एनर्जी पुन्हा एडीपी आणि आयपी च्या फॉर्म मध्ये म्हणजे एटीपी तयार करून इथं ठेवला जाणार. सायटोक्रोम B6 कडून पुन्हा तो इलेक्ट्रॉन प्लास्टोसायरिन कडे येईल. आणि प्लास्टोसायरिन कडून इलेक्ट्रॉन तो पुन्हा आहे तिथं, म्हणजे जिथून आला होता त्याच ठिकाणी तो रिप्लेस केला जाणार असं आपण म्हणू शकत नाही. पुन्हा त्याच ठिकाणी तो येणार आहे. म्हणजे इनिशियल डोनर अँड फायनल ऍक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन इज सेम. म्हणून याला काय म्हणायचं आहे, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन असं म्हणायचं आहे. आपण लास्ट लेक्चरला जे व्हिडिओ बघितले त्याला नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन असं का म्हणायचं आहे, कारण त्याच्यामध्ये इनिशियल डोनर अँड फायनल ऍक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन इज डिफरंट. लॉंग फॉर्म बघा, लॉंग फॉर्म समजलं का तुम्हाला, हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन समजलं. या ठिकाणी जसं नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन्स मध्ये एक एटीपी आणि 2 NADPH2 तयार झाले, त्या पद्धतीनं सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये 2 ATP तयार झालेले आहेत. ओके, लॉंग फॉर्म FRS म्हणजे काय, फेराडॉक्सिन्स रिड्युसिंग सबस्टन्स. फेराडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स. त्याच्यानंतर काय आहे, FD म्हणजे काय, फेराडॉक्सिन. त्याच्यानंतर सायटोक्रोम B6, सायटो B6 म्हणजे काय, सायटोक्रोम B6. सायटोक्रोम F किंवा सायटो F. सायटो F म्हणजे काय, सायटोक्रोम F. आणि लास्ट PC म्हणजे काय, प्लास्टोसायनिन. हे सगळे काय, FRS, FD, सायटोक्रोम B6, सायटोक्रोम F, PC, हे सगळे काय मुळांनो, तर हे सायटोक्रोम आहेत सगळे. जे सायटोक्रोम कशामध्ये असतात, थायलॅकॉइड मेम्ब्रेन मध्ये असतात ना, बरोबर आहे का. हे जे सगळे सायटोक्रोम थायलॅकॉइड मेम्ब्रेन मध्ये असतात. आणि ज्या थायलॅकॉइड मेम्ब्रेन मधून या सगळ्या सायटोक्रोम सिस्टम मधून इलेक्ट्रॉन फिरल्यामुळं एटीपी तयार केला जाणार. ओके, अशा पद्धतीने. अजून या ठिकाणी इम्पॉर्टन्स काय सांगता येईल, जो
नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये आहे पण सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये नाही. तो म्हणजे काय लिहू शकतो आपण, photolysis of water does not take place. Okay, so photolysis of water do not takes place. Photolysis of water do not takes place. Okay, अशा पद्धतीने हा डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे कोणाचं, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. ओके, आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत डिफरन्स बिटवीन द सायक्लिक अँड नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. बघा, डिस्टिंग्विश बिटवीन दी सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन्स अँड नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन्स. ओके, त्याच्यामधला जो सायक्लिक आणि नॉन सायक्लिक मधला जो फरक आहे तो तुम्हाला 2 किंवा 3 मार्कांसाठी विचारला जातो आणि नीटच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट पॉइंट आहे. बघा, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन्स टेक्स प्लेस इन ऑल फोटोट्रॉप्स. नॉन सायक्लिक सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन्स हे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये घडतं. ओके, कारण याच्यामध्ये फक्त एकच फोटोसिस्टम इन्व्हॉल्व्ड आहे, ती म्हणजे पीएस फर्स्ट. त्यामुळं सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन्स हे सगळ्या फोटो ऑटोट्रॉप्स मध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स फोटोसिंथेसिस करतात त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन्स असणार आहे. नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन डज नॉट टेक्स प्लेस इन बॅक्टेरिया. नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन बॅक्टेरियामध्ये घडत नाही. म्हणजे कुठल्या बॅक्टेरिया, तर फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया जे आहेत त्या बॅक्टेरियामध्ये नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन घडत नाही. रिझन काय आहे त्याचं, तर बॅक्टेरियामध्ये फक्त एकच फोटोसिस्टम इन्व्हॉल्व्ड आहे आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये लागतात किती, 2. त्यामुळे हे बॅक्टेरियामध्ये घडत नाही. पहिला डिफरन्स काय आहे, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन टेक्स प्लेस इन ऑल फोटो ऑटोट्रॉप्स. नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन डज नॉट टेक्स प्लेस इन बॅक्टेरिया. इकडं सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन असं का म्हणायचं, कारण इनिशियल डोनर अँड फायनल ऍक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन इज सेम. इनिशियल डोनर म्हणजे सुरुवातीला इलेक्ट्रॉन देणारा आणि शेवटी घेणारा हा एकच आहे, म्हणून याला सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन म्हणायचं. तेव्हा नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन असं का म्हणायचं, कारण इनिशियल डोनर अँड फायनल ऍक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन इज डिफरंट. इनिशियल डोनर अँड फायनल ऍक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन हा वेगवेगळे आहे, त्यामुळे याला नॉन सायक्लिक असं म्हणायचं. याच्यामध्ये किती फोटोसिस्टम इन्व्हॉल्व्ड आहे, एकच, आणि कुठली, पीएस फर्स्ट. सो इट इन्व्हॉल्व्स ओनली पीएस फर्स्ट. याच्यामध्ये दोन्ही, इट इन्व्हॉल्व्स पीएस फर्स्ट अँड पीएस सेकंड बोथ. पुढचा, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये किती वेव्हलेंथ मध्ये लाईट ऍब्सॉर्ब केली जाते, तर 700 नॅनोमीटर. सो लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब्ड ऍट 700 नॅनोमीटर वेव्हलेंथ. इकडे दोन्ही 680 आणि 700. सो लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब्ड इज ऍट 680 अँड 700 नॅनोमीटर वेव्हलेंथ. 680 म्हणजे पीएस सेकंड, 700 नॅनोमीटर म्हणजे पीएस फर्स्ट. नेक्स्ट, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन एनर्जी फॉर्म्ड इज इन द फॉर्म ऑफ एटीपी. जी एनर्जी तयार होणार आहे ती कशाच्या फॉर्म मध्ये तयार होणार आहे, एटीपीच्या फॉर्म मध्ये तयार होणार आहे. इकडं दोन्ही एटीपी आणि NADPH2. नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन एनर्जी फॉर्म्ड इज इन द फॉर्म ऑफ एटीपी अँड NADPH2. ओके, पुढचा फरक, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये फोटोलायसिस ऑफ वॉटर घडतं का, नाही घडणार. सो नो फोटोलायसिस ऑफ वॉटर. इकडं फोटोलायसिस ऑफ वॉटर टेक्स प्लेस. नेक्स्ट, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये फर्स्ट ऍक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन इज FRS. FRS म्हणजे फेरोडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स, आताच बघितलेलं आहे. नॉन सायक्लिक मध्ये कोण असणार आहे, कोएन्झाइम क्युनोन. म्हणून काय म्हटलं, द फर्स्ट ऍक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन इज कोएन्झाइम क्युनोन. नेक्स्ट, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये ओनली 1 इलेक्ट्रॉन इज रिलीज्ड. फक्त एकच इलेक्ट्रॉन रिलीज केणार आहे सायक्लिक मध्ये. फोटॉन किती लागणार आहे, 1. नॉन सायक्लिक मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आर रिलीज्ड. फोटॉन किती लागतील, 4. अशा पद्धतीने हा डिफरन्स आहे. म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन अँड डिफरन्स बिटवीन सायक्लिक अँड नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन बघितलेला आहे.